नेरळ येथील ब्रिटिशकालीन धरण हे आता डम्पिंग ग्राउंड बनताना दिसून येत आहे. घरांचा मलबा टाकण्याचे जणू काही हक्काचे ठिकाणच बनून गेले आहे. कर्जत तालुक्यातील वेगाने वाढणारे शहर आणि उपनगर म्हणून नेरळ ओळखले जात असून नेरळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात जुनी घरे पाडण्याची कामे सुरू आहेत. जुनी घरे पाडल्यानंतर निघणारा मलबा टाकण्याचे ठिकाण नेरळ ग्रामपंचायतीचे ब्रिटिशकालीन धरण परिसर जणू काही हक्काचेच बनले आहे. त्याबाबत स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीला जाग आली असून तो मलबा हटवण्याचे आणि नवीन मलबा आणून टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निश्चित धोरण नेरळ ग्रामपंचायतीकडून आखण्यात आले आहे. नेरळ गाव हे पूर्वी कौलारू घरांचे गाव होते आणि त्या गावाला आता इमारतींचे स्वरूप आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात होणारे नागरीकरण यासाठी जुनी घरे पाडण्यात येत असून त्या ठिकाणी निघणारा दगड, विटा, पत्रे यांचा मलबा टाकण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण परिसर हक्काचे ठिकाण बनले आहे. ग्रामपंचायतमधील एक कर्मचारी धरणाच्या पलीकडील भागातून कार्यालयाकडे येत असताना एक टेम्पो घराचा मलबा टाकत असल्याचे दिसून आले. कचऱ्याने भरलेला टेम्पो चालक कचरा तेथे टाकून पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडून ठेवला. इथे ग्रामपंचायतीमध्ये मला माझ्या मोबाईलवर फोन आला अभिषेक चव्हाण यांचा, सॉरी अक्षय चव्हाण यांचा, की ते आपण मागेच विषय झाला होता की आज परिसर पण स्वच्छ करायला घेतलाय. इथे स्वच्छ करण्यामध्ये कोण पण येऊन इथे घाण टाकतंय. तर जागृत नागरिक होते 3-4 जण, यांनी इथे उभे राहून त्यांचा ही गाडी पकडली. मला जसं फोन आला तसं मी इथे जागेवर आलोय आणि हे ड्रायव्हर आहेत, यांनी तो सगळं जो मटेरियल आहे इथे खाली केला होता. त्यांनी परत भरून चालले होते सगळे, तर त्यांनी भरले आणि गाडी पकडलेली. त्यानंतर धरणाजवळ नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले हे पोहोचले आणि त्यांनी सदरचा कचरा मलबा तेथून पुन्हा उचलण्यास सांगितले आणि त्यानंतरच टेम्पो सोडण्यात आला. त्यानंतर प्रशासक धनगर यांनी नेरळ गावात कोणीही ग्रामपंचायतीच्या मालकी जागेत मलबा किंवा टाकाऊ वस्तू आणून टाकल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असे प्रशासक सुजित धनगर यांनी सांगितले आहे. नेरळ परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, या संदर्भात आपण काय सांगणार? साहेब, आपण कचरा पकडतोय आणि त्यांच्या कारवाई करून प्रस्तावित करतोय. आपण नागरिकांना सगळं आवाहन पण करतोय की नेरळ स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. वेळोवेळी आपल्या रात्री पण कचरा कुंडी पूर्वी बंद होती कचरा कलेक्शन. बाजारपेठेत आपण रात्रीच कचरा कलेक्शन चालू केलं. सकाळी विभागवार आपण संपूर्ण शहराचं नियोजन करून प्रत्येक ठिकाणचा कचरा कुंडी आता कचरामुक्त शहर बऱ्यापैकी झालेलं आहे. नागरिकांनी ते आम्हाला सहकार्य केलं आणि मी त्यांना आज याद्वारे आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त कचरा कुंडीमध्ये आणि आमच्या येणाऱ्या कचरा गाडी टाकलात तर शहर स्वच्छ व्हायला आणि सुंदर व्हायला फार वेळ लागणार नाहीये. त्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आमच्या येणाऱ्या कचरा कुंडीत गाडी द्यावं, आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं, आमच्या प्रशासनाला सहकार्य करावं आणि कचरा कुंडीत आणि गाडीमध्ये टाकावं. ओला कचरा आणि सुका कचरा याचे विभाजन करून द्यावं, जेणेकरून आपले शहर सुंदर आणि स्वच्छ होईल. जो कचरा आता टाकलेला आहे त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहेत का? हो, मी रेल्वेचे फुटेज मागवले, रेल्वेवाल्यांना फोन लावलाय. तर रेल्वेवाल्यांचं देणे झालं असं कळते. त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेतो, त्यांना उचलावा लावतो, फुटेज प्रमाणे पोलीस स्टेशनला कारवाई करायला लावतो. आता ही गाडी जी पकडली तिने तिचा कचरा परत संकलन केलेला आहे, तिने तिचे कचरा परत घेऊन चाललेली आहे. त्याच पद्धतीने आता मी आमच्या कर्मचाऱ्यांना सांगणार की दिवसा आपले वसुली कर्मचारी आहेत त्यांनी जाता येता पाहणी करावी, जिथे जिथे कचरा किंवा काय काम चालू असेल त्याच्यावरती पाहणी करून आपल्याला सांगावं, जेणेकरून प्रशासनाचा आळा बसेल आणि कमीत कमी कचरा चालून ठिकाणी पसरला जाईल. कोंबड्यांचा मांस टाकला जातो इथे सडेला, त्या संदर्भात काय सांगाल? साहेब, प्रशासक म्हणून इथे बसल्यानंतर पहिल्यांदा कर्जत शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक, नेरळ मधले हॉटेल व्यावसायिक, कचरा चिकनवाले, मच्छीवाले यांच्या संयुक्त मिटिंग घेऊन त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यांच्या हिशोबाने त्यांना वेगळी गाडी पण दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आता मी परत एकदा त्यांची मिटिंग लावतो आणि त्यांना पण सूचना देतो. बर्ड फ्लूची साथ आलेली आहे, उघड्यावरती चिकनची किंवा मच्छीची घाण टाकू नका म्हणून. त्या संदर्भात आपण काय त्यांना वैयक्तिक अशी नोटीस वगैरे देणार आहे? आपण ऑलरेडी दिलेले आहेत आणि आजच्या अनुषंगाने आज मी पण सगळ्या नोटिसा काढतो चिकन व्यावसायिकांना, मच्छी व्यावसायिकांना की बाबा तुम्ही या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, वास येतो, जेणेकरून रोग पसरून त्या साथीचे रोग येणार नाही, त्याची काळजी कशी घेता येईल त्या पद्धतीने मी प्रशासनामार्फत त्यांच्यावर कारवाई आणि नोटिसा पण बजावतोय. त्याच्यात आपण आरोग्य विभागाची काय मदत घेणार आहे? आरोग्य विभागाची आता मी पशुधन विभागाला बोललेले, त्या अनुषंगाने त्यांना इथं चेकिंगचे पत्र दिलेले की देणारे आता की आपण आपल्या इथून चिकन आणि याच्या सगळं तपासणी करून घ्यावी, जेणेकरून बर्ड फ्लू किंवा इथे कुठे साथीचे रोग येणार असतील तर त्याच्यावर कमीत कमी प्रादुर्भाव वाढून त्या लोकांना कमीत कमी त्रास होईल
त्याच्यावरती पशुधन विभागाला मी आता पत्र देणार आहे. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना यावेळी आधुनिक विनंती करतो की आपण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, जेणेकरून आपल्या गावामध्ये रोगराईची साथ पचेल, जेणेकरून आपल्या स्थानिकांना आरोग्याचा धोका निर्माण होईल असं वागू नका. आमच्या येणाऱ्या कचरा स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, त्यांच्या गाडीमध्ये आणि वेळेमध्ये कचरा कुंडीमध्ये कचरा टाका. कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा हा विभागून द्या. नमस्कार.